राजगडावरून निघालेली संभाजीराजांची स्वारी दिवस कलंडायला आला असताना मिर्झा राजांच्या तळाजवळ आली. भले मोठे पाण्याचे टाके तांबड्या कमळांनी फुलून जावे तसे उभे कर्हे पठार केशरी राहुट्यांनी भरून गेले होते. तळापासून हाकेच्या टप्प्यावर संभाजीराजांची पालखी ठाण करून किरतसिंगाने आपल्या राणाजींना वर्दी पाठवली. मिर्झा राजाचा पसरलेला प्रचंड तळ, हत्ती, उंटाचे चित्कार, तोफगाड्यांचे खडखडाट या कशाकशाकडेच संभाजीराजांचे लक्ष नव्हते. ते रोखल्या नजरेने समोर दिसणाऱ्या तोफमाऱ्याने काळवंडलेल्या पुरंदरकडे बघत होते. ते त्यांचं जन्मस्थळ होतं. कसली तरी न कळणारी सळसळ त्यांच्या उरात दाटली होती. मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज, इंद्रमन बुंदेला आणि काही राजपूत धारकरी संभाजीराजांच्या आगवानीसाठी सामोरे पेश आले. तळाजवळ शहाजणे वाजू लागली. नेताजींच्या सोबतीने संभाजीराजे मिर्झाच्या सर्वात उंच उठून दिसणाऱ्या शामियान्याकडे चालले. उभ्या हयातीत एवढ्या पोरवयाच्या पराक्रमाचे स्वागत करण्याचा प्रसंग कधी मिर्झा राजावर आला नव्हता. त्याला कुंवरबद्दल कुतूहल होते. मिर्झाच्या तळावरील राजपूत, पठाण, बहाल या धारकरी धावत येत दाटीने सेवा का बच्चा बघत होते. नेताजींच्या पाठोपाठ संभाजीराजे मिर्झाच्या शामियान्यात प्रवेश आले. संभाजीराजांना बघताच मिर्झाच्या पातळ ओठातून अस्पष्ट शब्द निसटले. ओह सरनचंडी, बेहतरीन. आपल्या कपाळावरच्या केशरी राजपुती टिळ्याची आठ्यात घडी करून टाकत भुवया चढवून मिर्झा राजे जयसिंग समोर बघतच राहिला. आकाशात लकलकणाऱ्या तेजवान विजेचा एक तरतरीत कोवळा कोंब त्याला आपल्या शामियान्याच्या दारात उभा ठाकलेला दिसत होता. उग्रसेन कछवाहाकडून हे शिवाजीराजांचे असली कुंवरच आहेत याची शहानिशा करून घेण्याचे भान काही मिर्झा राजाला राहिले नाही. आई एक कुंवर शंभूराजे, म्हणत मिर्झा राजे हसत 2-4 कदम पुढे झाले. पुढे होत. आम्ही मुजरा करतो आहोत दादाजी, म्हणत संभाजीराजांनी मिर्झा राजांच्या पायाला आपले हात भिडवले. ते काय करताहेत हे पटकन न उमगलेला मिर्झा थोडे मागे हटत म्हणाला, ये क्या कर रहे हो कुंवर. त्याच्याकडे निर्भय डोळ्यांनी बघत संभाजीराजे खणखणीत आवाजात म्हणाले, गड सोडताना आमच्या महाराज साहेबांनी आम्हास बजावलं आहे की आपल्याला आम्ही दादाजी म्हणावं, त्यांच्या ठिकाणी आपल्याला मानावं, आम्ही त्यांची आज्ञा पाळावी. गंगाधर पंतांनी पुढे होत त्याचा उत्तरी तर्जुमा सांगितला. शिवाजीराजांनी आपल्यावर केवढी जिम्मेदारी टाकली आहे हे संभाजीराजांच्या तोंडून मिर्झा राजाला आता अचूक कळून चुकत होते. राजांचा विश्वास टाकून माणूस बांधील करण्याचा बेत संभाजीराजांच्या पहिल्या भेटीतच अचूक साधला गेला. संभाजीराजांचा हातात घेत मिर्झा राजाने त्यांना आलिशान बैठकीवर नेऊन बसविले. शामियानात असलेला उग्रसेन मिर्झा राजाची नजर त्याच्यावर जाताच मिर्झा राजाच्या जवळ आला. तस्लीम करून म्हणाला, राणाजी एक बात बोलो उग्रभान, क्या है. मिर्झाने विचारले. झटकन मिर्झा राजाच्या कानाजवळ आपले तोंड नेत उग्रसेन हळूच त्याच्या कानात राजपुतानी पुटपुटला, ये कुंवर शंभू ही है. खुद राजा साहब ने अपने कुलदेवी की माला इसके गले में चढ़ाई है. आणि हे सारे तो गळ्याभोवती हात फिरवून मिर्झा राजांना अभिनयाने पटवून देऊ लागला. ते ऐकून मिर्झा राजे मान मागे टाकीत एकदम मोठ्याने हसले. सरकारी ढंगात बोलून गेले, बेवकूफ हो उग्रभान, जाओ अपने डेरे में. उग्रसेनच्या त्या हालचालीमुळे संभाजीराजे आणि नेताजी थोडे बिचकले. एकमेकांना त्यांनी सावध नजर दिली. नेताजींची भरीव बोटे नकळत कमरेच्या हत्याराच्या मुठीवर गपकन रुतली. शामियानाच्या दरवाजाकडे रोखल्या नजरेने बघताना नेताजींच्या ताणल्या छातीवरचा बाराबंदीचा एक बंद तटकन तुटला. त्यांना दग्याची शंका आली, पण हे सारे उग्रसेनाच्या गैरहालचालीमुळे झाले. मिर्झा राजाने आपल्या चालाक डोळ्यांनी नेताजी आणि संभाजीराजे कसल्या गैरसमजात आले आहे हे हेरले. तो गडबडीने म्हणाला, गलतफहमी न करना कुंवर, ये उग्रसेन तुम्हारे गले की माला की निशानी बनाकर तुम ही राजा साहब के असली कुंवर हो और कोई नहीं ये बता रहा था. ते ऐकताना कोंडल्या श्वासाचा दमदार निश्वास टाकून हत्यारावरची मूठ ढिली टाकत नेताजी म्हणाले, चटका लागल्याशिवाय कळत नाही, इंगळ कंचा आणि कोळसा कंचा. मिर्झा राजाला मात्र नेताजींची मावळबोली काही कळली नाही. सगळ्या तळाभोवती पावसाळी सांज दाटून आली होती.
पाखरांचे थवे आपल्या कोटरांच्या निवाऱ्याकडे परतून स्थिरावले होते. तळावरच्या रसईखान्याच्या आगळ्या धुराचे लोळ फेकीत शिलगत होत्या. मिर्झा राजाच्या शामियानाच्या दारात उभे असलेले संभाजीराजे नजर जोडून पावसाळी ढंगाने वेढलेल्या धुरकट पुरंदरच्या माथ्याकडे बघण्यात स्वतःला हरवून गेले होते. शामियानाची कणात धरून नेताजींच्या निवडक धारकऱ्यांचे पथक हातात नंगी हत्यारे पेलून सावधंगाने खडे होते. त्यात स्वतः नेताजी संभाजीराजांच्यावर नजर ठेवून उभे होते. सुरक्षितता आणि इतमाम म्हणून मिर्झा राजाने संभाजीराजांच्या मुक्कामाची सोय खुद्द आपल्या शामियानातच केली होती. त्यावर किरतसिंग आणि आपले खास विश्वासू राजपूत लढवय्ये जोडून दिले होते. शामियानाच्या अंतःपुरात मिर्झा राजा रणचंडीची संध्यापूजा करण्यात गुंतला होता. कितीतरी वेळ संभाजीराजे पुरंदरचा धुरकटला माथा एकटक निरखित होत राहिले. आता चांगलेच अंधेरून यायला लागले होते. एकसारखी चुळबुळ करणारे नेताजी पुढे झाले. संभाजीराजांना मुजरा करून म्हणाले, किन्नाटीचं आता बाळाराजांनी आत चलावं, बाहेर उभं राहू नये. कसली तरी साखळी तुटल्यासारखे संभाजीराजे भानावर आले. नेताजींच्या थोराड पगडीकडे बघत म्हणाले, नेताजी काका, हा गड आम्हास जणू साथ घालतोय. त्याच्यावरची नजर काढू नये असंच वाटतंय. छातीत खळबळ माजते. पगडी डोलवीत नेताजी म्हणाले, बराबर हाय बाळधनी. माणूस जिथं उपजतं ती जागा त्याला साधच घालती. तुम्ही या गडा उपजला. म्याच किल्लेदार होतो त्या वक्ताला. मासाहेबांनी लय गर्दी उडवली होती तुमचं पहिलं बाळरडा ऐकून. आता ह्योगड पठाणाच्या कब्जात आहे. नाहीतर दावला असता थोरल्या राणीसाहेबांचा म्हाल तुमासनी एकडाव. ते तगडे रांगडे मन हे बोलताना दाटले होते. सगळी कोडी सुटल्यासारखे संभाजीराजांना क्षणभर वाटले. पण अशी कोडी कधीच सुटत नसतात. गुंतवा झालेल्या धाग्याच्या भेंडोळ्यातून नेमका शेव हाताशी येत नाही. संभाजीराजांचे मन आपल्या आऊसाहेबांचा विचार करू लागले. किल्ले पुरंदरवरून कसा दिसत असेल अशी उत्सुकता त्यांच्या मनात येऊन गेली. ते दरवाजातून वळले. संतपणे शामियानातील तलम रुजावे तुडवीत गेले. संभाजीराजांसह रात्रीचा खाना एका पंक्तीने उरकून शामियानाच्या ख्वाबगारात मिर्झा राजे आपल्या मंचकावरच्या मऊ बिछायतीवर लेटले होते. मावतीच्या बाजूला एका शिसवी मंचकाच्या बिछायतीवर संभाजीराजे पडून होते. त्यांच्या अंगावरची शाल दूर हटून पायगतीला गोळामोळा होऊन पडली होती. आतली हिंदुस्थानी क्षमादाने मंद तेवत होती. ख्वाबगाराला लागून असलेल्या अंतःपुरात मिर्झा राजाने पूजलेल्या रणचंडीच्या मूर्तीसमोर तेवत होत्या. शामियानाच्या सगळ्या घेराभोवती मावळे धारकरी आणि राजपूत हशम यांचा छबिन्याचा जोड पहारा नागव्या तलवारी पेलून जागत्या डोळ्यांनी फिरत होता. आपल्या जाड मावळी पायतानांची कुरकुर उठवीत हातात नंगी तेग धरून खासे नेताजी त्या पहाऱ्यावर नजर ठेवीत फिरत होते. तळावर जागजागी आगट्या पेटल्या होत्या. मधूनच त्यातील बाभळीच्या गाठी पेटता पेटता फाटकन फुटत होत्या. त्यामुळे फवारलेल्या ठिणग्यांच्या आगटीभोवती सडात सडा पडत होता. समोर टाकलेल्या गवताच्या पेंड्या सोंडेने झटकून नीट मुंगीरहित करून मगच घशात सोडताना हत्तींच्या गळ्यातील घंटांचे उठणारे घुमारे नाद तळावर पसरत होते. बैठक घेतलेले उंट माना ठेवून मिटल्या डोळ्यांनी रवंथ करीत होते. त्यांच्या ओठाळीतून फेसाच्या तारा तरंगत होत्या. लीद टाकलेली घोडी अखंड शेपट्या चाळवीत उभ्या उभ्या झिंगत होती. तळावर शांत रात्र उतरली होती. आपल्या बिछायतीवर संभाजीराजे मात्र तळमळत होते. एकसारखी कूस पालटत होते. थोरल्या मासाहेबांचा मायेचा हात पाठीवर घेऊन बिनघोर झोपण्याची सवय असलेले संभाजीराजे बेचैन होते. लेटल्या लेटल्या त्यांची घालमेल निरखणारा मिर्झा राजे आपल्या मंचकावरून उठला. किंवा शुतरून ठेवल्यामुळे त्याचे रुपेरी केस शामदानाच्या प्रकाशात लकलकले. संभाजीराजांच्या मंचकाजवळ येत त्याने आपला हिरेजडित अंगठ्या असलेला हात संभाजीराजांच्या पाठीवर ठेवला. त्या स्पर्शाने शंभूराजे दचकून उठले. मिर्झा राजाच्या पांढऱ्या सफेद केसांकडे बघू लागले. कुंवर, तुम्ही नींद नहीं आती? जगह बदल गई की नींद हजम होती है. आओ हमारे बिस्तर पर लेट जाओ, डरो मत. मिर्झा राजाने त्यांचा हात धरून त्यांना मंचकावरून उतरते केले. हळुवारपणे आपल्या मंचकाजवळ आणले. संभाजीराजे मिर्झा राजांच्या मंचकावर बसले.
समोर उभ्या असलेल्या दिप्पाड पण शांत मुद्रेच्या मिर्झा राजाकडे त्यांनी पाहिले. मिर्झाच्या छातीवर त्याच्या आलमपणा औरंगजेबाने त्याला बहाल केलेले हिरव्या कंच पाचूचे मोती लगात गुंफलेले पदक चमकत होते. त्या पदकाकडे बघत संभाजीराजे क्षणभर गप्प झाले. मग मान उडवून त्यांनी विचारले, दादाजी, आम्ही एक विचारू? बेशक, पूछो कुंवर शंभू, मिर्झा शांतपणे म्हणाला. आमचे आबासाहेब म्हणाले की तुम्ही राजपूत आहात आणि आम्हीही राजपूत आहोत. मग तुमच्या गळ्यात भवानीच्या कवड्यांची माळ का नाही? त्या प्रश्नाने मिर्झा राजा हा दिल्ली दरबारचा थोर राजकारणी सरकला. त्याच्या डोळ्यात एक दुखरी छटा तरळून गेली. आपल्या छातीवरच्या हिरव्या पदकावरून कसा तरीच हात फिरवित तो म्हणाला, बहुत रात उतर आई, सो जाओ कुंवर. संभाजीराजांना लेटते करून मिर्झा राजाने त्यांच्या अंगावर शालनामा पांघरला. स्वतः मिर्झा राजा त्यांच्या शेजारी कलंडला. चंडी चंडी असे पुटपुटत आपल्या हयातीच्या चुकलेल्या मार खाल्लेल्या वाटा आठवू लागला. कुसवे होऊन मिर्झा राजाने संभाजीराजांच्यावर नजर टाकली. त्यांचा श्वास बिनघोर लयीत लागला होता. शामियान्यासमोर पैस जागेत शाही इतमामात बैठकीचा चौथरा सजला होता. त्यावर राजपुती वाणाच्या तलम बिछाती अंथरल्या होत्या. जरीबतूची नकसदार कलाकुसर असलेल्या खोळी घातलेल्या गिरद्या लोड मांडले होते. संभाजीराजांना नजराणा देऊन दिपवून टाकण्यासाठी तो चौथरा मिर्झा राजाने एका रात्रीत सिद्ध केला होता. चौथऱ्याच्या एका अंगाला सरपोसांनी झाकलेली पेहरावाची तबके घेऊन काही राजपूत धारकरी उभे होते. पिछाडीला अब्दागिऱ्यांची मोठी पिंपळ पाने हातात धरून अब्दागिरे खडे होते. एका बाजूला शिंगे, तुताऱ्या, नगारे यांचा 6 जणांचा ताफा उभा होता. तळावरचा तमाम हशम लोक तो नजारा बघण्यासाठी जागा मिळेल तिथे दाटला होता. ज्येष्ठ वद्य द्वितीयेचा दिवस कासराभरवर आला होता. पण पावसाळी कुंदपणामुळे तसे वाटत नव्हते. आपल्या शामियान्यातून मिर्झा राजा जयसिंग संभाजीराजांच्या सह बाहेर आला. राजपुताच्या अंगावर सोनेरी बुट्ट्यांचा हिरवा कंच मोगली जामा होता. खांद्यावरून फिरलेले गर्दने जरी काठाचे उपरणे होते. पाचू मढवलेला, मागे झुकलेला, झुरझुरत्या सफेद पिसांचा तुर्रेबाज किंवा त्याने मस्तकी चढवला होता. गळ्यात मोत्याचे कंठे आणि हिरवे पदक होते. संभाजीराजांनी जरी कोयऱ्यांच्या नकस कामाचा पांढरा सफेद जामा परिधान केला होता. राजांचा होता त्या माटाचाच. पिछाडीला ठेवणारा केसरी टोप त्यांनी मस्तकी चढवला होता. कमरेला गर्द जांभळा जरीशेला आवळला होता. चुणीदार मांड चोळ्याखाली पायात भगवे चढाव होते. मोत्याच्या कंठ्याबरोबर छातीवर कवड्यांची दुपेडी माळ आणि कपाळी 2 दळी शिवगंध होते. सर्व दरवाजे मिटलेल्या जगदंबेच्या शांतमंगल गाभाऱ्यातून समयीचा एखादा कवडसा बाहेर झेपावून यावा तसे ते दिसत होते. मिर्झा राजे संभाजीराजांच्या सह बैठकीच्या रोखाने चालू लागले. शिंगांच्या कात्र्या ललकाऱ्या शहारत उठल्या. 6 जणे वाजू लागली. आघाडीच्या खाशा स्वाऱ्यांमागून नेताजी, गंगाधरपंत, कर्माजी, किरतसिंग, रायसिंह राठोड, चतुर्भुज चौहान, रामसिंह हाडा, महम्मद तरखान, तुर्कताज खान अशी मंडळी अदबीत चालली. मिर्झा राजाने संभाजीराजांना हात पेश करून बैठकीवर बसते केले. आपण स्वतः बैठक घेतली आणि किरतसिंग व उदयराज मुंशी यांच्याकडे इशारतीची नजर दिली. नजराण्याच्या पेहरावाचे तबक घेतलेला एक राजपूत धारकरी पुढे होऊ लागला. मिर्झा राजासमोर अदबीने वाकून हातातील तबक पुढे करीत तबकाला मिर्झाचा दस्तुरी स्पर्श करून घेऊ लागला. तसेच पुढे होत ते तबक संभाजीराजांच्या समोर धरू लागला. संभाजीराजे नजराणा आपला केल्याचे दस्तुरी स्पर्श देऊ लागले. एकाएकी पुरंदरच्या पायथ्याच्या रोखाने उठलेली घोड्यांच्या टापांची टपटप सर्वांना ऐकू आली. सर्वांच्या नजरा त्या आवाजाच्या रोखाने वळल्या. कैक काळजे धडधडली. झटकन मिर्झा राजे बैठकीवरून उठले. आपल्या मुलाकडे बघत जाणवणाऱ्या करड्या आवाजात दबके बोलले, किरत जी म्हणत किरतसिंगाने कमरेच्या हत्यारावर मूठ उतवली. एका घोड्याच्या पाठीवर चालाख झेप घेऊन किरतसिंगाने आवाजाच्या रोखाने घोडे पुढे काढले. काही क्षण तसेच गेले. संभाजीराजे आणि नेताजी यांची नजरानजर केव्हाच होऊन गेली होती. भोवतीच्या कुणालाही कळायच्या आत नेताजींचे तरवेज पट्टेबाज धारकरी संभाजीराजांच्या भोवती फेर धरून एकवटले गेले. सगळ्यांचे डोळे किरतसिंग गेला त्या वाटेवर जोडले होते. टापा जवळ येऊ लागल्या. रामोट्याच्या, घाणेरीच्या, करवंदीच्या गर्द झुडपांना वळसा टाकत 30 सारांची घोडे तुकडी दौडत येत होती. त्या तुकडीच्या आघाडीला 2 उमदे घोडे खूर फेकत दौडत होते.
ते स्वार होते किरत सिंग आणि पठाणांचा लष्करे सालार साक्षात दिलेर खान. ते दौडत होते पथक चौथऱ्याजवळ आले. दिलेर खानाला बघताच मिर्झा राजाच्या कपाळावर एक बारीक आठी उठली. मांड मोडून दिलेर खान सगळ्या तळावर क्षणात सरसरती नजर फिरवीत पायउतार झाला. खांद्यावरच्या हिरव्या कंच फुगीर खिल्लतीमुळे तो केवढा तरी धिप्पाड दिसत होता. मिर्झा राजा समोर येऊन त्याला तस्लीम करीत निधड्या पठाणी बोलीत पुरंदरच्या रोखाने हात उडवीत मिर्झाने काही विचारू नये म्हणून तोच म्हणाला, गढ़ पर रसद चढ़ानी है, ऊपर दाना तक पीछे नहीं छोड़ा है काफर मरहट्टों ने. त्यावर मिर्झा राजाला काहीच बोलता आले नाही. चेहऱ्यावर खोट्या हास्याची खिल्लत चढवीत तो दिलेरला म्हणाला, आइये खां साहब. संभाजीराजे बैठकीवरून दिलेरला निरखीत होते. त्याच्या भुवया जाड होत्या. खांद्याच्या गिर्दीत त्याची गर्दन घट्ट बसवल्यासारखी वाटत होती. डोळे भेदक होते. सगळी हयात दौडीत गेल्यामुळे त्याचा कोरल्या दाढीचा पठाणी चेहरा रासवट निब्बर दिसत होता. अंगावरच्या खिल्लतीचे बंद त्याने डाव्या खांद्याजवळ गाठीत आवळले होते. डोक्यावरच्या पठाणी किंवाशात पाचूचे हिरवे पान मढवले होते. मिर्झा राजाने दिलेर खानाचा संभाजीराजांना परिचय करून दिला. त्याला बैठकीवर आपल्या उजव्या हाताला बसवून घेतले. उरलेली तबके पेश करून झाली. संभाजीराजांनी नेताजींच्याकडे पाहिले. नेताजींनी फेर नजराण्याची तबके घेतलेले मावळे पुढे घेतले. संभाजीराजांनी मिर्झा राजे व दिलेर खान यांना ती तबके बहाल करण्यासाठी त्या तबकांना दस्तुरी स्पर्श दिले. चौथऱ्यावरचे ते दृश्य मजेदार दिसत होते. दिल्ली दरबारचे 2 खंदे सेनापती आणि जगदंबेचा एक बाळभुत्या त्या बैठकीवर बसले होते. किरत सिंगाला इशारत करून मिर्झा राजे हसत संभाजीरावांना म्हणाला, और एक ऐसा तोहफा हम नजर करेंगे जिसे आप बहुत पसंद करोगे कुंवर. संभाजीराजांच्या भुवया ते ऐकून वर चढल्या. दिलेर खानालाही मिर्झाच्या तोफ्याचा अंदाज येईना. तळावर ठाण केलेल्या हत्तीतील एक जंगा हत्ती रुपयाचा नकसदार हौदा चढवून झूल घालून सजवण्यात आला होता. किरत सिंगाने त्या हत्तीवर बैठक घेतलेल्या फिलवानाला इशारत देताच त्याने तो हत्ती चौथऱ्यासमोर आणला. त्या सजल्या हत्तीकडे हात करीत मिर्झा राजा संभाजीराजांना म्हणाला, ये शाही फिलखाने का हाथी अनवर शहनशाह ने आपको नजर किया है कुंवर शंभू. आप दरबार के सबसे पहले कम उम्र 50,000 सरदार हो. फिलवानाने एकसारखा अंकुश टोचून, चल बेटे अनवर, सलामी दे, अशी हत्तीशी बातचीत करून तो जंगा हत्ती पुढच्या थोराड गुडघ्यात खाली बसवला. बसल्या अनवरने रणशिंगासारखी बागदार सोंड उचलून मेहमानांना ऐटदार सलामी दिली आणि पुन्हा तो ताठ खडा होऊन सोंड झुलवीत, कान फडफडवीत डुलत उभा राहिला. तो भरगच्च जनावर बघून संभाजीराजाने नकळत बैठकीवरून उठले. नेताजींना इशारत करून त्यांनी जवळ बोलावून घेतले. त्यांच्या कानाशी आपले ओठ नेत काहीतरी त्यांनी त्यांच्या कानात सांगितले. जी म्हणत नेताजींनी पगडी डोलावली. कमरेच्या हत्यारावर हाताची मूठ ठेवून नेताजी तळावरच्या फिलखान्याजवळच्या गंजीतून एक गवताची पेंढी घेऊन आले. अदबीने त्यांनी ती संभाजीराजांच्या हाती दिली. ती पेंढी घेऊन धीम्या चालीने संभाजीराजे झुलत्या अनवरजवळ आले. हातातील पेंढी उंचावून त्यांनी ती हत्तीच्या सोंडेच्या रोखाने धरली. अनवरने आपली भरदार सोंड हातासारखी पुढे करीत पेंढीला वेढा टाकला. त्याच्या गर्दनीवरचा फिलवान डोळे जोडून संभाजीराजांना बघत होता. सोंडेत धरलेल्या पेंढीचा कट झटके देऊन हत्तीने उसकटला व गवत सोंडेने झटकून साफ केले आणि अख्ख्या पेंढीचा थोराड घास त्याने सहज आपल्या घशात सोडला. चौथऱ्याभोवतीचे सारे आसामी ते दृश्य टक लावून बघत होते. पठाण दिलेर खान ते बघताना खुश झाला होता. हसून नेताजींच्याकडे बघत संभाजीराजे पुन्हा येऊन बैठकीवर विसावले. संभाजीराजांच्या चालण्या बोलण्यावर, अदब रिवाजावर खुश असलेला मिर्झा राजे अभिमानाने म्हणाला, हाथी पसंद आया कुंवर शंभूराजे. त्याच्याकडे आणि दिलेर खानाकडे एक नजर आलटून पालटून बघत संभाजीराजे म्हणाले, ते बिचारे मूक जनावर कोणासही पसंत येईल. कितीही झाले तरी ते पेंढीचे गुरु. मिर्झा राजाला शेवटचा चटका नीट कळला नाही आणि कळला असता तरी काही उपयोग नव्हता. तो त्याला कधीच वळला नसता. एवढा वेळ काफर सेवाच्या बच्चाने निडरपण गुमान बघणाऱ्या दिलेर खानाला संभाजीराजांची रांगडीत थट्टा करण्याची लहर आली. आपल्या जाड भुवया किमोशकडे चढवीत त्याने खोचकपणे झुलत्या अनवरकडे हात उठवून विचारले, इतना बडा शाही हाथी
कैसे उठा के ले जाओगे शंभूराजे? दिलेरचे पठाणी डोळे लकलकले. अंगावर आल्यासारखा अचानक उठलेला त्याचा सवाल ऐकताना संभाजीराजांचा हात छातीवरच्या दुपेडी भवानी माळेवर चढला. तरतरीत बाकदार नागशेंड्याची शिवपिंडीसारखी दिसणारी आपल्या महाराज साहेबांची पोतासारखी उजळ मुद्रा क्षणात त्यांच्या डोळ्यासमोर खडी ठाकली. दिलेरच्या पठाणी डोळ्यांना आपली मावळी बेडर नजर विठ्यासारखी फेकत नागफण्यात ताठमान करून संभाजीराजे तासाच्या थाळीवर हातोड्याचे टोल पडावेत तशा ठणठणीत कणीदार बोलात बोलले. डुलत डुलत का होईना तुमचे हे जनावर चालते. ते नेणे सोपे आहे, पण आमच्या महाराज साहेबांनी दिलेले गडकोट चालत नाही. ते नेणे कठीण आहे. तो जाब ऐकून मिर्झा दिलेर दोघेही थरारले. येतो आम्ही दादाजी म्हणत अनवरच्या माहुताच्या रोखानं रिवाजी मोहराजड थैली फेकून संभाजीराजे बैठकीवरून उठले. नेताजीरावांना पुढे ठेवून शामियान्याच्या रोखाने चालूही लागले. डोळे फिरलेला दिलेर त्याच्याकडे बघतच राहिला. त्याला संभाजीराजे म्हणजे आगीची खिल्लत पांघरून चाललेला धगधगीत अंगार वाटला. त्याच्या जाड ओठातून शब्द निसटले. माशाल्लाह, क्या तेज जुबा है. इसकी उम्र क्या होगी. कऱ्हे पठारावर मावळचा पाऊसकळा कोसळू लागला. लाल पाण्याचे पाट कऱ्हेचे तास फोडून दुथडी पसरले. तळावर बुणग्यांनी गवताळू छपऱ्या उठवल्या. त्यात फुटल्या आभाळाखाली थरथरत निथळणारी घोडी आबादान झाली. पावसाच्या भरमार सरीनंतर राहुट्याच्या कनातींच्या झालरीवर थरथरत खोळंबलेले पाणथेंब वाऱ्यांची सुंकारणारी झमकी येताच टपटपत खाली कोसळू लागले. मिर्झाराजे जयसिंग आणि निकोली मनुची हा गोरासाहेब राजपुताच्या शामियान्यात शतरंज मांडून बसले होते. शामियान्याच्या दरवाजात नेताजी उभे होते. मिर्झा आणि गोरासाहेब शतरंजात रमून गेले होते. कोणीच काही बोलत नव्हते. मधूनच मिर्झा राजा हुक्क्याची नळी चूस करीत होता. बाहेर सरी कोसळत होत्या. संभाजीराजे पटावरची पांढरी काळी मोहरी निरखण्यात दंग झाले होते. त्याच्याकडे बघत मिर्झा राजाने हसून त्यांना विचारले, क्या सोच रहे हो कुंवर? खोलोगे चार हात, खेलोगे चार हात. पटाकडे बघतच संभाजीराजे म्हणाले, नाही. क्यों? राजा साहब तो अच्छे लढाते हैं शतरंज. सिखाया नहीं आपको ये खेळ. मिर्झा आडवा आला. आम्हास हा खेळ नाही आवडत. तो अपुरा आहे. मिर्झा राजाकडे संभाजीराजे शांतपणे बघत होते. व कैसे? मिर्झाचा कपाट टिळावर चढला. या खेळात उंट आहे, हत्ती आहे, घोडा आहे, प्यादी आहे, वजीर आहे, राजा आहे. पण कुठंच राजाचा फर्जंद नाही, त्याच्या मासाहेब नाही. हा खेळ अपुरा आहे. मिर्झा राजाने चूस करण्यासाठी ओठापर्यंत नेलेली हुक्क्याची नळी ओठाला न लावताच खाली आणली. तो संभाजीराजांच्याकडे बघत कोणालाही कळणार नाही असे पुटपुटला, ये दिमाग है या दौडता घोडा. हयातभर शतरंज खेळलेल्या मिर्झा राजाच्या मनात संभाजीराजांच्या मनात आला तसा विचार काही कधीच आला नव्हता.